ونوحا إذ نادى من قبل فاستجبنا له فنجيناه وأهله من الكرب العظيم ونصرناه من القوم الذين كذبوا بآياتنا إنهم كانوا قوم سوء فأغرقناهم أجمعين وداود وسليمان إذ يحكمان في الحرث إذ نفشت فيه غنم القوم وكنا لحكمهم شاهدين ففهمناها سليمان وكلا آتينا حكما وعلما وسخرنا مع داود الجبال يسبحن والطير وكنا فاعلين وعلمناه صنعة لبوس لكم لتحصنكم من بأسكم فهل أنتم شاكرون ولسليمان الريح عاصفة تجري بأمره إلى الأرض التي باركنا فيها وكنا بكل شيء عالمين ومن الشياطين من يغوصون له ويعملون عملا دون ذلك وكنا لهم حافظين وأيوب إذ نادى ربه أني مسني الضر وأنت أرحم الراحمين فاستجبنا له فكشفنا ما به من ضر وآتيناه أهله ومثلهم معهم رحمة من عندنا وذكرى للعابدين وإسماعيل وإدريس وذا الكفل كل من الصابرين وأدخلناهم في رحمتنا إنهم من الصالحين وذا النون إذ ذهب مغاضبا فظن أن لن نقدر عليه فنادى في الظلمات أن لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين فاستجبنا له ونجيناه من الغم وكذلك ننجي المؤمنين وزكريا إذ نادى ربه رب لا تذرني فردا وأنت خير الوارثين فاستجبنا له ووهبنا له يحيى وأصلحنا له زوجه إنهم كانوا يسارعون في الخيرات ويدعوننا رغبا ورهبا وكانوا لنا خاشعين والتي أحصنت فرجها فنفخنا فيها من روحنا وجعلناها وابنها آية للعالمين إن هذه أمتكم أمة واحدة وأنا ربكم فاعبدون وتقطعوا أمرهم بينهم كل إلينا راجعون. आणि यांच्या पूर्वीचे पैगंबर नूह यांचा किस्सा स्मरण करण्यायोग्य आहे. जेव्हा त्यांनी आमच्याजवळ दुआ केली, आम्ही त्यांची करुणामय हाक कबूल केली. मग मोठ्या भयानक आणि दुःखदायक परिस्थितीतून आम्ही त्यांची आणि त्यांच्या साथीदारांची सुटका केली. आणि आम्ही नूह यांना मदत केली त्या जमातीच्या मुकाबल्यात जी आमच्या आयतींना खोटं ठरवीत राहिली. अशा दुराचारी जनसमूहाला आम्ही एकत्र बुडवून ठार करून टाकलं. आणि दाऊद आणि सुलेमानचा किस्सा फार चांगला आहे. जेव्हा ते दोघं एका शेतीचा फैसला करीत होते, त्या शेतीमध्ये दुसऱ्या जमातीच्या शेळ्या मेंढ्यांचा कळप घुसला आणि त्यानं शेतातलं पीक चरून पायाखाली तुडवून त्याची नासधूस केली. आणि आम्ही त्यांच्या निर्णयाचं अवलोकन करीत होतो. या फैसल्याच्या बाबतीत अधिक भलाईचा पैलू आम्ही सुलेमानच्या ध्यानात आणला आणि प्रत्येकाला फैसला करण्याची कुवत आणि ज्ञान प्रदान करणारे आम्हीच होतो. आणि आम्ही दाऊद यांच्याबरोबर पर्वत आणि पक्ष्यांना तस्बीह करण्यास लावलं, अर्थात अल्लाहच्या पवित्रतेसह त्याची स्तुती प्रशंसा करण्यास लावलं. अर्थात एवढं मोठं काम आम्हीच करू शकतो. आणि आम्ही दाऊद यांना युद्धाचा पोशाख चिलखत बनवण्याचं ज्ञान आणि हुनर शिकवला होता, यासाठी की लढाईच्या प्रसंगी शरीराचा बचाव करण्याचं साधन हाती लागावं. तर काय अल्लाहच्या या देणगीबद्दल तुम्ही आभारही मानणार नाही? आम्ही वादळी वाऱ्यांना सुलेमानच्या हुकमाच्या अधीन केलं होतं की सुलेमानच्या हुकमानुसार ते वाहत होते त्या जमिनीकडे जिच्यात आम्ही समृद्धीचं भांडार ठेवलं होतं. आणि आम्ही प्रत्येक चीजवस्तूचे जाणकार आहोत. आणि सुलेमाननं सैतानांनाही काबूत केलं होतं. त्यांना मार देऊन समुद्रातून खजिने काढण्यासाठी ते बुड्या मारायला लावत. आणि याशिवाय मोठमोठी भव्य आणि कठीण कामं त्यांच्याकडून ते करवून घेत.
अर्थात हे सर्व काम यामुळे होत राहिलं की रक्षण करणारे आणि देखभाल करणारे आम्हीच होतो. आणि अय्यूबचा अहवालही सांगा. जेव्हा दुआ करताना त्यांनी आपल्या पालनकर्त्या रबला विनंती केली की मला रोगांनी घेरलं आहे आणि तू सर्वात जास्त दया करणारा आहेस. त्याची दुआ फरियाद आम्ही कबूल केली आणि त्याला रोगमुक्त केलं. त्याच्या सर्व दुःख वेदना दूर केल्या आणि त्याचं घरदार गृहस्थी आम्ही त्याला परत केली आणि तेवढंच आणखी जास्त त्याला दिलं. ही आमची खास दया आणि कृपा होती. आणि बंदगी करणाऱ्यांकरता यात मोठा बोध आहे. आणि इस्माईल, इद्रिस आणि जुल्किफ्ल यांचाही उल्लेख करा. यापैकी प्रत्येक जण मनावर मोठा ताबा ठेवणारे आणि फार फार संयम राखणारे होते. या सर्वांना आम्ही आपल्या कृपाछत्रात दाखल केलं होतं. निसंशय हे सर्व मोठे सुधारणावादी आणि नेक लोक होते. आणि मासेवाल्याचीही आठवण करून द्या. जेव्हा रुसून आणि नाराजीनं ते निघाले आणि विचार केला की आम्ही यापुढे त्यांना आणखी एखाद्या कसोटीत टाकणार नाही, तेव्हा अंधकारात त्यांनी आम्हाला हाक दिली की हे अल्लाह, निश्चितच तुझ्याशिवाय दुसरा कोणीही उपास्य नाही. तू सर्व प्रकारच्या आईब त्रुटीपासून मुक्त आणि पवित्र आहेस. निसंशय मी स्वतःच दोषी आहे. मग आम्ही त्यांची फरियाद कबूल केली आणि दुःखापासून त्यांची सुटका केली. आणि इमानधारकांना आम्ही अशाच प्रकारे मुक्त करीत असतो. आणि जकरिया यांचा वृत्तांतही स्मरणात ठेवण्यासारखा आहे. जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ केली की हे माझ्या पालनकर्त्या, मला एकटं सोडू नकोस आणि सर्व वारसांपेक्षा तूच उत्तम वारस आहेस, तेव्हा आम्ही त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि त्यांना यह्या नावाचा पुत्र प्रदान केला आणि म्हातारपणात त्यांच्या पत्नीला संतती होण्यायोग्य बनवलं. निश्चितच हे सर्व लोक भलाईच्या कामांसाठी धावून जात असत आणि आम्हाला आशा आणि भय राखून मोठ्या आवडीनं प्रार्थनेत पुकारित असत. आमच्याशी असलेल्या लगाव आणि भीतीमुळे त्यांची मनं वितळून जात. आणि त्या आदर्श स्त्रीचाही उल्लेख करा जिनं आपल्या शील पावित्र्याचं पूर्णपणे रक्षण केलं आणि नेहमी शुद्ध पवित्र राहिली. आम्ही तिच्यात आपल्या आत्म्यातून एक किरण फुंकला आणि आम्ही त्या स्त्रीला आणि तिच्या पुत्राला समस्त जगाकरता एक बोधचिन्ह बनवलं. हे लोकांनो, निश्चितच तुम्हा सर्वांचा समुदाय एकमात्र समुदाय आहे आणि मी तुम्हा सर्वांचा एकमेव पालनहार आहे. तेव्हा आता तुम्ही फक्त माझीच आराधना आणि उपासना करा आणि माझंच आज्ञा पालन करा. आता लोकांची ही स्थिती आहे की त्यांना जो आदेश दिला गेला होता त्याला तोडून आपापसात तुकडे करून घेतले, परंतु शेवटी सर्वांना आमच्याच जवळ यायचं आहे.